नमस्कार मित्रांनो, 11वी ऍडमिशन 2026 संदर्भात खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. कालपासून हजारो विद्यार्थी मेसेज आणि कमेंट करत आहेत. सर, आमचा पार्ट 1 लॉक झालेला नाही. सर, पार्ट 2 भरलेला नाही. सर, न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन गायब झालेला आहे. सर, आता आमचं ऍडमिशन होणार की नाही? तर बघा मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर समजून घ्या. ज्यांचं काहीच भरलेलं नाही त्यांना अजिबात घाबरायची गरज नाही, कारण अजूनही विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सगळं समजून सांगणार आहे. बघा, काल 0 राऊंडची प्रोसेस संपलेली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी मॅनेजमेंट कोटा, इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा अशा वेगवेगळ्या कोट्यातून फॉर्म भरले, पण खूप विद्यार्थ्यांचे फॉर्म अजूनही अर्धवट आहेत. काही विद्यार्थ्यांनी फक्त पार्ट 1 भरलेला आहे पण लॉक केलेला नाही. काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नाहीत, तर काही विद्यार्थ्यांनी पार्ट 2 म्हणजे कॉलेजेस प्रेफरन्सेस भरलेले नाही. आता सगळ्यातल्या मनातला प्रश्न म्हणजे, सर आता पुढे करायचं तरी काय? तर बघा, तुम्हाला अजून एक संधी मिळणार आहे. 21 आणि 22 तारखेला पुन्हा संपूर्ण प्रोसेस सुरू होणार आहे. परत एकदा सांगतो, 21 आणि 22 तारखेला पुन्हा संपूर्ण प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट आता लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते सुद्धा न्यू रजिस्ट्रेशन करू शकता. ज्यांचा पार्ट 1 अर्धवट आहे ते पूर्ण करू शकता, आणि ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट बाकी आहेत ते अपलोड करू शकता, आणि ज्यांचा पार्ट 1 लॉक झालेला नाही ते देखील लॉक करू शकता. म्हणजेच मित्रांनो, आता साध्या भाषेत सांगायचं झालं तर, तुम्ही आतापर्यंत काहीच केलं नसेल तर तुम्ही 21 आणि 22 तारखेला पूर्ण प्रोसेस करू शकता. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्यांनी पार्ट 2 भरलेला नाही म्हणजेच कॉलेजेस ऍड केलेले नाहीत ते विद्यार्थी सुद्धा पुढच्या राऊंड मध्ये कॉलेजेस भरू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या मार्क्स नुसार कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. 1 ते 10 कॉलेजेस ऍड करू शकता. आणि कॉलेजेस भरताना घाई करू नका, योग्य ते कॉलेज निवडा. आता खूप विद्यार्थ्यांना अजून एक प्रश्न आहे, सर मी मॅनेजमेंट कोठा किंवा इन हाऊस कोट्यातून फॉर्म भरलेला आहे पण मला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नाही, तर मी पुढच्या कॅप राऊंड मध्ये सहभागी होऊ शकतो का? तर हो मित्रांनो, अगदी सहभागी होऊ शकता, कारण पुढे अजून 3 रेग्युलर राऊंड होणार आहेत. म्हणजे जर तुम्ही कोट्यातून फॉर्म भरलेला असेल तरी तुमचं रेग्युलर ऍडमिशन बंद होत नाही. तुम्ही पुढच्या कॅप राऊंड मध्ये पुन्हा कॉलेजेस भरू शकता. त्यामुळे मित्रांनो, कोणतंही टेन्शन घेऊ नका. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यांचे डॉक्युमेंट अजून तयार झालेले नाहीत, जसं की कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल किंवा मार्कशीट, तर ही सगळी डॉक्युमेंट 21 तारखेच्या आत तयार करून ठेवा, कारण 21 आणि 22 तारखेला 11वी ऍडमिशन साठी खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि अजून एक, खूप विद्यार्थ्यांना असं वाटतंय की सर आमचा फॉर्म लॉक झालेला नाही, आता आमचं ऍडमिशन गेलं. तर असं अजिबात नाही. तुम्हाला पुन्हा संधी दिली जाणार आहे. फक्त वेळेत प्रोसेस पूर्ण करून घ्या. आणि हो, ज्यांनी 0 राऊंड भरलेला आहे, मॅनेजमेंट कोठा, इन हाऊस कोटा किंवा मायनॉरिटी कोटा भरलेला आहे, त्यांच्यासाठी पुढची प्रोसेस काय असणार आहे, कन्फर्म ऍडमिशन कसं घ्यायचं किंवा पुढच्या राऊंड मध्ये काय करायचं, यावर सुद्धा वेगवेगळे अपडेट व्हिडिओ लवकरच येणार आहे. त्यामुळे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण अजूनही खूप विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळालेली नाहीये. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.